रण प्रबळ दोघे करते रण कल्लोळ दोघे कुशळ रणमारा. नाथ महाराज सांगतात, रावण जेवढा प्रबळ होता, बलवान होता, तेवढा भगवान श्रीरामाचा असणारा हा वानर नीळ सुद्धा तेवढाच पराक्रमी प्रबळ होता. निळे टाकीला प्रचंड गिरे रावणे नव बाणे करे छेदोने पाडिला धरे वरे शतदा करे विखंड. निळाने मोठमोठाले पर्वत रावणाच्या अंगावर फेकायचे आणि इकडून रावणाने ते बाण सोडून त्याचा पुराडा करायचा. पर्वत छेदोने प्रचंड बाणे केला खंड विखंड नीळ कोपला वितंड रावण बंड दंडावया. निळाच्या लक्षात आलं की आपण एवढा मोठा पर्वत टाकून सुद्धा रावणाने बाणाने त्याचे तुकडे केले, म्हणून निळाला सुद्धा आता राग आला युद्ध करण्यासाठी. नीळ होणे कोपायमान वृक्ष घेतला बहुशाख जाण दंडावया दशानन द्यावी आपण हस्तवेग. मोठा अलट वृक्ष निळाने उपटिला आणि रागाने रावणाकडे फेकला. अश्वकर्ण श्यामली शाल च्युत चंपक तमाल ताल खर्जुरी पोफळे सरळ पिंपळ लघु लागवे. चंपक, खजूर, पिंपळ जेवढे काय हाताला येतील असे मोठमोठाले वृक्ष घेतले आणि रावणाच्या दिशेने फेकायला सुरुवात केली. जांभळी विहकळी प्रचंड खैर वृक्षे त्रासला तसे शिर दुर्धर तरुराचा मार रणी धीर न धरवे. जे हाताला येतील ते जांभळी असो, खैर असो किंवा अनेक कोणते वृक्ष असो फेकायचे एका मागून एक, मग ते रावणाच्या अंगाला लागू लागले. एक वृक्ष जव तोडेत तव वृक्ष येते शतानुशत जाजावला लंकानाथ रणे उसंत घेऊन दे. निळाने रावणावर फेकलेले वृक्ष मोठमोठाले होते आणि एकाच छेदन रावण करू लागला. तेवढ्यात पाठीमागून 100वर वृक्ष येऊ लागले. वृक्ष आदळते शिरे वृक्ष आदळते उरावरे वृक्ष आदळते भुजांवरे धनुष्य करे धरोने दे. धनुष्य सुद्धा हातामध्ये धरू देत नव्हते, एवढे वृक्ष येऊ लागले. डोक्यावर लागू लागले, छातीवर लागू लागले, दंडावर लागू लागले. अश्वहानिता मुखावरे सारथे पडला रथावरे रथ भ्रमे चक्राकारे भ्रमे चाचरे रावणा. निळाने सोडलेला वृक्ष एक ज्या रथाचा अस्त्र म्हणजे घोडा होता त्या घोड्याला लागल्याबरोबर घोडा चाचरला आणि चाचरल्यामुळे रथ सुद्धा असा इकडे तिकडे फिरू लागला. सारथे मूर्छे तरथावरे अश्व वाघोरे कोणावरे रथ भोवे सैरावरे आपांपरे रावणा. घोड्याला तर लागला, पण ज्या रथावर सारथी होता तो सारथी सुद्धा मूर्छेने पडला रावणाचा. त्यामुळे रथ चालवायला कोणी राहिलं नाही, रथ इकडे तिकडे फिरू लागला. निळे ऐसे ऐशा परे रावण त्रासिला तरुवरे रावणे लघु लागवे करे नीळ शरधारे विंध्येला. रावणाला निळाने खूप त्रास दिला. एका मागून एक असे वृक्ष फेकल्यामुळे रावण आता वैतागून गेलेला होता. रावण धनुर्वाडा ते दक्ष विकट साधोनिया लक्ष छेदोनी सांडिले वृक्ष वृक्ष नीळ सन्मुख विंदेला. रावण सुद्धा
धनुष्यला बाण होते, एका मागून एक बाण सोडू लागला आणि बाण सोडल्यामुळे जेवढे वृक्ष होते ते छेदून टाकले आणि आता लक्ष मात्र निळाकडे केलं. रावणाचे बाण लागवा निळे लक्षोनिया सर्व सोये झाला ते हरस्वाय विंदानी. त्या ठिकाणी रस्व झाला म्हणजे लहान झालेला आहे आणि जो लहान कोण झाला तर नीळ झाला आणि लहान झाल्यानंतर आता सापडत नाही म्हणून बाणापासून बचाव करण्यासाठी नीळ आता लहान झाले. रहस्व स्वरूपे निळवान रे बैसला रावणाचे ध्वजावरे ध्वजे विंधोनी जाता शिरे धनुषांग्रे बैसला. मग तो ध्वजावर बसला रावणाच्या, ध्वजानंतर डोक्यावर आणि डोक्यावर पुन्हा धनुष्यावर असा नीळ सूक्ष्म रूपामध्ये बारीक रूपामध्ये झालेला आहे. धरो जाता धनुषांग्रे सवेचे बैसे मुकुटावरे धरो जाता मुकुटांग्रे ध्वजांग्रे आभासे. मग त्याला पकडायला जाऊ लागला रावण. त्यावेळेस धनुष्यावर धरायला गेल्यास मुकुटावर आणि मुकुटावरून धरायला गेल्यास ध्वजावर असा निळाचा पराक्रम चालू होता. देव कोणी निळाचे चरित्र गदगदासे स्वमित्र हनुमान सुग्रीव रामचंद्र वानर वीर हसते. नीळ हे भगवान श्रीरामाचे भक्त आहे आणि त्यांनी केलेला हा पराक्रम पाहून भगवान श्रीराम, लक्ष्मण, राजा सुग्रीव, हनुमंत, जामवंत सगळेजण हसू लागले. ध्वजांग्रे धनुषांग्रे मुकुटांग्रे बाणांग्रे सवेचे भास तरताग्रे नीळ निर्धारे लक्षेना. रावणाला काहीच कळना. आता चौकडच तो नीळ दिसू लागला. कधी मुकुटावर, कधी धनुष्यावर, कधी बाणावर, कधी रथावर तर कधी ध्वजावर. विस्मय मानी श्री रघुनाथ विस्मित हनुमंत स्वमित्र विस्मित वानर समस्त निळे लंकानाथ गांजेला. रावणाला एवढा त्रास निळाने दिला त्याबद्दल सगळे वानर मंडळी आणि भगवान श्रीराम, लक्ष्मण यांना आश्चर्य वाटू लागलं निळाचं. 20 बाहू 20 डोळे रावण एकाग्र केला निळे युद्ध काय होते ते न कळे सम्राट मेळे तटस्थ. आता हे युद्ध कशा प्रकारे होईल संभ्रम आहे आणि 20 डोळ्याचा 20 हाताचा रावण सुद्धा एका निळाने एवढा दमून टाकलेला आहे, वैतागून टाकलेला आहे असं पाहू लागले सगळेजण. वानर मिशांशी घेते इंदोळा एक काढे ते कंठमाळा एक पदके घाले ते गळा रावण भुलला संग्रामी. मग रावण भुलून गेला त्या ठिकाणी हा निळाचा पराक्रम पाहून आणि नीळ पराक्रम करतोय म्हणून सगळे वानर आले. कुणी गळ्यातली माळ काढून घेऊ लागलं, कुणी मिशा धरू लागलं, कुणी डोक्याचे केस ओढू लागले. एका सोडते वीर कंकणे एक घेते भाऊ भूषणे निळे रावण एकाग्र करणे देह विसरणे संग्रामी. मग रावण या ठिकाणी विसरून गेलेला आहे आणि त्याला एकाग्र करायचंय. ह्याच्यासाठी कुणी काय करू लागलं, हातातले कंकण काढू लागले, दंडातले सुद्धा जे दंड असतात ते सुद्धा रावणाच्या वानर काढून घेऊ लागले. हे वरणे गांजुने दशशिर निळे केला भोगोकार वानराचा जे जयकार केला गजर हरिनामे. नीळ वानराचा हा पराक्रम पाहून सगळ्या वानराने भगवान श्रीराम की जय म्हणून भुभुकार केला. ऐकोने वानरांचा गजर रणे क्षोभला दशशिर मारावया नीळ वानर बाण दुर्धर वर्षला. आता सगळ्यांनी मिळून भगवान श्रीरामाचा जय जयकार केला पण इकडे रावणाला
दुःख वाटलं, राग आला आणि राग आल्यामुळे आता नीळाला मारण्यासाठी आपले दुर्धर जे बाण आहे ते आता बाण काढू लागला. रावण बाणाची आवरते लक्षा नयचे सेनापते शहर सुटले सुनाट जाते लंकापते क्षोभला. आता रावणाला राग आलेला आहे, धनुष्यातून आता बाण सोडायचे म्हणून तो आता तयारीत आहे. नीळ जोगा सेनापते आटोपेना शस्त्रावरते मागा व्यास्त्रे लंकापते द्वेतार्थे प्रयोजे. रावणाने विचार केलेला आहे, साधारण बाणाने हा नीळ वानर आपल्याला ऐकत नाही. भगवान श्रीरामाचा भक्त आहे, खूप बलवान आहे. मग आपण काय करू, आता एक अस्त्राचं आयोजन करू आणि त्यावर बाणाने सोडू. वानराचा जय जयकार ऐकून क्षोभला दशशिरा नीळ मारावया वानर अग्निअस्त्र सज्जिले. रावणाला आता राग आलेला आहे आणि जे अग्निअस्त्र आहे त्या अग्नि अस्त्राचा मंत्राचा उच्चारण करून तो आता रावण बाण सोडणार आहे. कुंडली गौरदेव विठ्ठल श्री देव तुकाराम कंस राम महाराज की जय. राम राम जय जय राम.